गुड इव्हनिंग सगळ्यांना. एपी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना माहिती आहे आपण MPSC 2023 चा जो पेपर झाला त्याचा पेपर 1 चं व्हिडिओ सोल्युशन ऑलरेडी युट्यूबवर लॉन्च केलेलं आहे. त्याचा व्हिडिओ ऑलरेडी रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे. सिमिलर आज आपण त्याच क्वेश्चन पेपर मधला क्वेश्चन 1 मधला डी बघतोय. ओके, माझं नाव अक्षय पाटील आणि तुमच्यासाठी स्ट्रक्चरल सब्जेक्ट सोपं करण्यासाठी आम्ही हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. आमचा 8 वर्षांचा अनुभव नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. जास्तीत जास्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. लाईव्ह लेक्चर्स मध्ये तुम्ही माझ्याशी बोलू शकतात, तुमचे डाउट्स क्लिअर करू शकतात. ओके, चला आता टाइम वेस्ट न करता तुमच्याकडे लेक्चर बघत असताना काय पाहिजे तर जे मी सोल्युशन दिलेले PDF फॉर्मॅट मध्ये ते सोल्युशन डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन पेपर तुमच्याकडे पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं कॅल्क्युलेटर पाहिजे. ओके, या गोष्टी असल्या तर आपण पुढे जायला मोकळं. बघा आता मी इथे क्वेश्चन लिहित नाही, क्वेश्चन तुमच्याकडे आहे, क्वेश्चन माझ्याकडे सुद्धा आहे. तर मी क्वेश्चन रीड करतो आणि 1 बाय 1 डाटा तुमच्या समोर मांडतो. तर सर्वात पहिले कोणताही क्वेश्चनला अप्रोच होण्यासाठी आपली पहिली स्टेप काय असते, आपण त्या क्वेश्चनचं गिवन डाटा व्यवस्थित लिहितो आणि गिवन डाटा लिहिल्यानंतर त्याला आपण डायग्रामॅटिक फॉर्मॅट मध्ये काढायचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलंय आणि मला काय यूज करायचंय, माझ्याकडे जेवढा काही डाटा आहे, जेवढे काही फॉर्म्युलेज आहे, ज्या काही मेथड्स आहे त्या मला कशा यूज करायच्या आहे हे आपल्याला गिवन डाटा वरूनच कळतं. म्हणून गिवन डाटा क्वेश्चन मधून बाहेर काढणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. बघा लक्ष द्या. आता सर्वात पहिले आपल्याला काय दिलंय, 3 इंच पॅराबोलिक आर्च दिलेला आहे. बघा अतिशय सोपा क्वेश्चन होता. 3 इंच पॅराबोलिक आर्च दिलाय. बघा गिवन डाटा मी तुमच्या समोर लिहितो. गिवन डाटा आपल्याला तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असेल, क्वेश्चन पेपर ओपन करायचा, त्यातला क्वेश्चन 1 मधला डी बघायचा. तोच क्वेश्चन मी रीड करून इथे गिवन डाटा तुमच्यासाठी लिहितोय. तुम्ही पण इथे क्वेश्चन लिहित बसत नाही, डायरेक्ट गिवन डाटा लिहितो. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. 3 इंच पॅराबोलिक आर्च सांगितलंय म्हणजे डोक्यात 3 इंच आर्चची डायग्राम आली पाहिजे आणि त्या 3 इंच आर्चला क्राऊनला एक पिन तुम्ही दिला पाहिजे, एक हिंज सपोर्ट तुम्ही दिला पाहिजे. मग लक्ष द्या. आता 3 इंच पॅराबोलिक आर्च आहे, तर 3 इंच पॅराबोलिक आर्च मी इथे ड्रॉ केला. ओके, इकडे एक हिंज सपोर्ट, इकडे एक हिंज सपोर्ट आणि क्राऊनला एक हिंज सपोर्ट. याला A नाव दिलं, याला B नाव दिलं, याला C नाव दिलं. गिवन डाटाच्या पहिल्या लाईन वरून सध्या तरी मला एवढंच कळतंय की 3 इंच पॅराबोलिक आर्च आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, त्याचा स्पॅन दिलाय 20 मीटर. मग स्पॅन हा हॉरिझॉन्टल असतो मित्रांनो. त्याचा स्पॅन आपल्याला किती दिलाय, 20 मीटर. स्पॅन किती दिलाय, 20 मीटर. लक्ष द्या, स्पॅन 20 मीटर दिलाय. त्यानंतर आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, 3 मीटर राईज दिलेला आहे. त्याचा राईज म्हणजे त्याची हाईट किती दिलेली आपल्याला, 3 मीटर दिली. बघा याची हाईट आपल्याला त्यांनी किती दिली आहे, 3 मीटर. 3 मीटर म्हणजे H आपल्याकडे 3 मीटर आहे आणि L आपल्याकडे 20 मीटर आहे. त्याच्यानंतर आपल्याला गिवन डाटा मध्ये अजून काय दिलेलं आहे, इज कॅरिंग अ पॉइंट लोड ऑफ 100 किलो न्यूटन. जो काही आपला 3 इंच आर्च आहे तो पॉइंट लोड कॅरी करतोय कितीचा, 100 किलो न्यूटनचा. अजून त्याचा डिस्टन्स दिलेला आहे, पुढे वाचा, 100 किलो न्यूटन ऍट 7.5 मीटर फ्रॉम लेफ्ट सपोर्ट. लेफ्ट सपोर्ट पासून 7.5 मीटरवर, लेफ्ट सपोर्ट पासून 7.5 मीटरवर कितीचा पॉइंट लोड आहे, 100 किलो न्यूटनचा पॉइंट लोड आहे. मग लक्ष द्या, लेफ्ट सपोर्ट पासून 7.5 मीटरवर 100 किलो न्यूटनचा माझ्याकडे काय आहे, लेफ्ट सपोर्ट पासून 7.5 मीटरवर 100 किलो न्यूटनचा काय आला तुमच्याकडे, पॉइंट लोड आला. मग 20 मधून 7.5 गेले, तुमच्याकडे उरता किती, 20 मायनस 7.5. चला कॅल्सीवर करा. 20 मायनस 7.5 करा कॅल्सीवर. कोणत्याही प्रकारचं तुमच्याकडे कॅल्सी असू शकतं. 20 मायनस 7.5, तुमचा आन्सर आलं 12.5. चला सगळ्यांचा आन्सर आलं का बघा. आन्सर किती आलंय, 12.5. म्हणजे रिमेनिंग माझं
डिस्टन्स किती उरला 12.5. त्याच्यानंतर त्यांनी काय दिलेलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ हॉरिझॉन्टल थ्रस्ट. आता आपल्याला काय काय काढायचे बघा, गिवन डाटामध्ये आपण डायग्राम ड्रॉ केली. आता आपल्याला काय फाइंड आउट करायला विचारलंय त्यांनी, हॉरिझॉन्टल थ्रस्ट. सर्वात पहिले आपल्याला काय विचारलंय त्यांनी, फाइंड पहिले विचारलंय हॉरिझॉन्टल थ्रस्ट. आणि सेकंड आपल्याला काय विचारलंय बघा, सेकंड नंबरला काय विचारलंय, अँड बेंडिंग मोमेंट ऍट 7.5 मीटर फ्रॉम राईट सपोर्ट. बेंडिंग मोमेंट कुठं सांगितली बघा, इथं भरपूर पोरं कन्फ्युज झाले असतील. कसे कन्फ्युज, कारण की त्यांनी लोड आपल्याला लेफ्ट पासून 7.5 ला दिलाय आणि बेंडिंग मोमेंट आपल्याला राईट पासून 7.5 ला विचारली. लक्ष द्या, म्हणजे गिवन डाटा किती महत्वाचा असतो तुम्हाला इथे कळेल. आपल्याला त्यांनी बेंडिंग मोमेंट किती कुठे काढायला लावली आहे, बेंडिंग मोमेंट ऍट 7.5 मीटर फ्रॉम राईट सपोर्ट. उजव्या बाजूच्या सपोर्ट पासून 7.5 मीटरला मला काय काढायची आहे, बेंडिंग मोमेंट काढायची. म्हणजे आता माझ्या डोळ्यासमोर 2 क्वेश्चन आहे आणि आपल्याला क्वेश्चन 1 मध्ये मी विचारला, याचा अर्थ त्याला वेटेज किती मार्काचं, 8 मार्काचं वेटेज आहे. बघा लक्ष द्या, अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, फार सोपा आहे. 3 इंच आर्च म्हणजे एकदम सोपा असतो. त्याच्यात तुम्हाला ना कोणतं इंटिग्रेशन करायचं असतं, ना जास्त काही लोड घ्यायचा असतो. हॉरिझॉन्टल थ्रस्ट तुम्हाला सरळ सरळ इथे हिंज आल्यामुळे तुमचं काम एवढं सोपं होऊन जातं ना. हॉरिझॉन्टल थ्रस्ट तुम्हाला फक्त इक्विलिब्रियम कंडिशन यूज करूनच काढता येतो. मग बघा लक्ष द्या, जर गिवन डाटा मध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे का मला सांगा. मी फक्त काय केलं, क्वेश्चन रीड केला क्वेश्चन पेपर मधला आणि गिवन डाटा लिहिला. इथपर्यंत कोणाला प्रॉब्लेम आहे का मला सांगा. इथपर्यंत नसेल तर आपण पुढे जायला मोकळं. मग आता सर्वात पहिले आपल्याला त्यांनी फर्स्ट क्वेश्चन काय विचारलाय की हॉरिझॉन्टल थ्रस्ट फाइंड आउट करा. काय विचारलंय, हॉरिझॉन्टल थ्रस्ट आपल्याला त्यांनी फाइंड आउट करायला विचारलंय. मग तुम्हाला मी इतकंच सांगितलं की हॉरिझॉन्टल थ्रस्ट 3 इंच आर्च मध्ये फार मोठं रॉकेट सायन्स नाहीये. सरळ सरळ इक्विलिब्रियम कंडिशन यूज करा आणि दिलेल्या तिसऱ्या हिंज पॉइंटचा यूज करा आणि हॉरिझॉन्टल थ्रस्ट फाइंड आउट करा. मग सर्वात पहिले मी काय करतो, रॉ मटेरियल फाइंड आउट करतो. सर्वात पहिले रिक्वायर्ड डाटा फाइंड आउट करतो. मग इथं रिक्वायर्ड डाटा माझ्याकडे काय, सर तुम्ही रिक्वायर्ड डाटा म्हणताय तर आपल्याला काय नाही माहिती याच्यामध्ये, तर आपल्याला रिएक्शन्स नाही माहिती मित्रांनो. बघा लक्ष द्या, आपल्याला इथे एक रिएक्शन येते आरबी ची, ती आपल्याला माहिती नाही. हाच हॉरिझॉन्टल थ्रस्ट आपल्याला फाइंड आउट करायला लावलाय. इथे एक रिएक्शन येते आर ए ची, ती आपल्याला माहिती नाही. आणि सिमिलर वे मध्ये हा एच ए म्हणजे हॉरिझॉन्टल थ्रस्ट आपल्याला फाइंड आउट करायला लावलाय. आता आर्चेस ची लेवल एका लेवलला आहे, त्याच्यामुळे एच ए आणि एच बी आपण इक्वल म्हणू शकतो, कारण की ते एका लेवलला सपोर्ट आहे त्याच्यामुळे. ओके, कारण की एका लाईन मधून पास होता येते फोर्सेस दोन्ही पण, आणि इक्वल आणि अपोजिट ते असतील, असायलाच पाहिजे, तरच आपला आर्च स्टेबल राहील, नाही तर आर्च कोलॅप्स होईल. लक्ष द्या, आता सर्वात पहिले मी काय करतो, रिक्वायर्ड डाटा फाइंड आउट करतो. लक्ष द्या मग इकडे, आता सर्वात पहिली स्टेप माझी काय, फाइंड रिक्वायर्ड डाटा. मग आता रिक्वायर्ड डाटा मध्ये मला रिएक्शन्स फाइंड आउट करायचे आहे. मग मी सर्वात पहिले काय म्हणतो, फाइंड रिएक्शन्स. मग आता रिएक्शन्स जर फाइंड आउट करायचे असतील तर काय तुमच्याकडे, रिएक्शन आपण कशा फाइंड आउट करतो सांगा. रिएक्शन आपण कशा फाइंड आउट करतो, रिएक्शन आपण इक्विलिब्रियम इक्वेशन यूज करून फाइंड आउट करतो. अतिशय सोपं. मग बाय युजिंग इक्विलिब्रियम इक्वेशन. मग इक्विलिब्रियम इक्वेशन माझ्याकडे सध्या पुरता काय, समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. मग अल्जेब्रिक सम ऑफ व्हर्टिकल फोर्सेस. मग मी इथं काय लिहितो, आर ए प्लस आर बी इज इक्वल टू, माझा डाऊनवर्ड फोर्स किती आहे, 100 किलो न्यूटन. ओके, त्याच्यानंतर समेशन ऑफ मुवमेंट ऍट ए इज इक्वल टू 0. या ए पॉइंटला मुवमेंट जर मी 0 केली तर माझा एच ए 0 होतो, एच बी 0 होतो, कारण की तो एका लाईन मधून पास होतोय. एच ए आणि एच बी 0 होतो. आता माझ्याकडे काय उरलाय, 100 किलो न्यूटन उरलेला आहे आणि आरबी उरलाय. मग मी इथं काय लिहितो बघा, राईट साइडला बघतोय मी, ए पॉइंटला मुवमेंट घेतोय, राईट साइडला बघतोय, राईट साइडला अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह होता, म्हणून आरबी इंटू टोटल डिस्टन्स 20 आलं माझं, मायनस राईट साइडला क्लॉकवाईज निगेटिव्ह, मायनस 100 इंटू 7.5 इज इक्वल टू 0. आणि याच्यावरून मला आरबी काय भेटला बघा, आरबी काय भेटतो कॅल्क्युलेट करा.
आरबी काय आला चेक करा. 100 इंटू 7.5 डिवायडेड बाय 20. तुमचा 37.5 आला का चेक करा. आरबी तुमचा 37.5 आला का चेक करा. 37.5 किलो न्यूटन. मग आरबी जर तुमचा 37.5 किलो न्यूटन आला असेल तर आरबी ची व्हॅल्यू तुम्ही आर ए मध्ये पुट केली, त्या इक्वेशन मध्ये पुट केली तर आर ए तुम्हाला भेटून जाईल 100 मायनस 37.5. देन माय आर ए विल बी, सांगा 100 मधून 37.5 गेली, किती आला तुमचा आर ए? 100 वजा 37.5 किती आला? 62.5 आला का चेक करा. आर ए तुमचा 62.5 आला का चेक करा. 62.5 किलो न्यूटन. मग आर ए आरबी आल्यानंतर मला सोपं झालं काय काढायला, हॉरिझॉन्टल थ्रस्ट काढायला. मी आता सी पॉइंटला उभं राहून एकतर राईट साइडला बघू शकतो, एकतर लेफ्ट साइडला बघू शकतो, तुमची मर्जी मित्रांनो. तुम्हाला मुवमेंट घ्यायची आहे. असंही आपण आर ए आणि आरबी काढलेला आहे तर तो डिफरन्स तुम्हाला इकडे बघितलं काय आणि इकडे बघितलं काय तो तर मॅच होणारच आहे. मग सी ला मला सोपं कुठं जाईल? सी ला उभं राहून राईट साइडला बघितल्यावर सोपं जाईल. म्हणजे सी ला मुवमेंट घ्यायची, कारण की हिंच पॉइंटला मुवमेंटची व्हॅल्यू काय असते? 0 असते. हे आपल्याला माहिती राहतं. जेव्हा आपण डिटेल मध्ये शिकू तेव्हा मी तुम्हाला स्ट्रक्चर अनालिसिसच्या कोर्स मध्ये सांगेल. मग आता इथे बघा, नाव समेशन ऑफ मुवमेंट ऍट सी इज इक्वल टू 0. मग कुठे बघायचंय मला? राईट साइडला बघायचंय. मग सी ला उभं राहायचं, राईट साइडला बघायचं. बघा लक्ष द्या, मुवमेंट घेताना आपल्याला लाजायचं नाहीये. हा आपला पेपर आहे, आपण स्वतः उभं राहायचं त्याच्यावर. म्हणजे कसं, लक्ष द्या, अर्थाचा अनर्थ करू नका. हा सी पॉइंट आहे ना, या सी पॉइंटला उभं राहायचं, असं चित्र काढायचं आणि राईट साइडला बघायचं. बघा हे चित्र दिसत असेल तुम्हाला, हे तुम्ही स्वतः उभं राहायचं आणि राईट साइडला बघितल्यानंतर आपल्याला काय काय दिसतंय? मला हा एच बी इंटू हे डिस्टन्स दिसतंय. राईट साइडला क्लॉकवाईज माझी काय असते? निगेटिव्ह असते, एच बी इंटू 3. आणि राईट साइडला अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह असते, प्लस आरबी इंटू एवढं डिस्टन्स मला काढावं लागेल. आता आरबी इंटू इथपर्यंतचं डिस्टन्स किती येईल सांगा? इथपर्यंतचं डिस्टन्स किती येईल? क्राऊनला आहे, सेंटरला आहे, म्हणजे 20 डिवायडेड बाय 2 म्हणजे 10 मीटर डिस्टन्स येईल. म्हणजे आरबी इंटू 10 इज इक्वल टू 0. ओके, आरबी इंटू 10 इज इक्वल टू 0. म्हणजे एच बी इज इक्वल टू, आरबी ची व्हॅल्यू पुट करतो मी, 37.5 इंटू 10 डिवायडेड बाय 3. म्हणजे एच बी चा आन्सर किती आलं कॅल्क्युलेट करून सांगा. एच बी चा आन्सर किती आलं कॅल्क्युलेट करून सांगा. तुम्ही करा, मी करतो. कॅल्क्युलेटर घ्या. 37.5 इंटू 10 डिवायडेड बाय 3. म्हणजे तुमचा हॉरिझॉन्टल थ्रस्ट 125 आला का? बघा जागेवर 4 मार्क मिळाले तुम्हाला. कोण बनेगा करोडपती? कोण बनेगा करोडपती मधले 4 मार्क तुम्हाला जागेवर भेटले मित्रांनो. एमपीएससी चा 2023 मधला क्वेश्चन 1 मधला, जे की 8 मार्काला क्वेश्चन होता. आपल्याला 2 क्वेश्चन विचारले होते, 4 मार्क हॉरिझॉन्टल थ्रस्टला आणि 4 मार्क बेंडिंग मुवमेंटला. तर ऑलरेडी 4 मार्क तुम्हाला भेटले. हॉरिझॉन्टल थ्रस्ट किती आला? 125 किलो न्यूटन. हॉरिझॉन्टल थ्रस्ट किती आला? 125 किलो न्यूटन. मग हॉरिझॉन्टल थ्रस्ट आल्यानंतर माझं पहिला त्यांनी दिलेला क्वेश्चन माझा सॉल्व्ह झाला. इथे मला 4 मार्क्स मिळून गेले 8 मार्काच्या याच्यात. आता नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट मला बेंडिंग मुवमेंट काढायची. कुठे काढायची बेंडिंग मुवमेंट? बेंडिंग मुवमेंट. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय? फाइंड बेंडिंग मुवमेंट ऍट 7.5 मीटर फ्रॉम राईट एंड. लक्ष द्या, आता उजव्या बाजूपासून 7.5 मीटरला, म्हणजे इथून मला 7.5 मीटर डिस्टन्स घ्यायचंय 7.5 आणि वरती जायचंय सरळ. आणि हा जो पॉइंट येईल, समजा याला मी एक्स म्हटलं, तर इथे मला बेंडिंग मुवमेंट फाइंड आउट करायची. आता या एक्स ची बॉटम लाईन पासून मला हाईट माहिती नाही. बघा लक्ष द्या, या एक्स ची मला हाईट माहिती नाहीये. ही एवढी हाईट किती आहे मला माहिती नाहीये. त्याला मी समजा वाय म्हणतो. वाय मला माहिती नाहीये. मग वाय काढण्यासाठी 3 इंच आर्च मध्ये आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे वाय काढण्यासाठी? वाय ऍट 7 पॉइंट. बघा
टोटल क्राऊनची हाईट 3 मीटर आहे तो विषय वेगळा आहे. बघा क्राऊनला मॅच करा, इथं क्राऊनची हाईट 3.5 मीटर आहे तो विषय वेगळा आहे. आपल्याला खाली उतरून एक्स पॉइंटला म्हणजे बी राईट हँड सपोर्ट पासून 7.5 मीटरला हॉरिझॉन्टल गेल्यानंतर सरळ वरती जो पॉइंट येतो त्या पॉइंटला बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करायची आहे. मग त्याची हाईट आपल्याला माहिती नाहीये. मग जेव्हा तुम्ही 3 इंच पॅराबोलिक आर्च हा स्ट्रक्चरल अनालिसिस मध्ये टॉपिक बघता, त्या टॉपिक मध्ये आपल्याला अशी मधली हाईट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे बघा, इथे लिहितो मी. y ऍट, आता y डिस्टन्स काढायचं आहे ना मला, तर y ऍट 7.5 मीटर, तर माझ्याकडे काय 4hx अपॉन l स्क्वेअर इन ब्रॅकेट l मायनस एक्स. हेच इक्वेशन आहे का, चेक करा. 4hx l स्क्वेअर इन ब्रॅकेट l मायनस एक्स. जेव्हा तुम्ही स्ट्रक्चरल अनालिसिस मध्ये 3 इंच पॅराबोलिक आर्च शिकतात किंवा 2 इंच पॅराबोलिक आर्च शिकतात, तिथे सुद्धा आपल्याला क्राऊन सोडून इतर ठिकाणी जर हाईट फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला हा इक्वेशन यूज करावं लागतं, लाईनचं इक्वेशन आपल्याला यूज करावं लागतं, जेणेकरून आपण तिथे. आता हे इक्वेशन आलं कुठून, कसं आलं, मग तुम्हाला याचे कोणी डेरिवेशन सांगल, याचं काय सांगल. मित्रा, एमपीएससी ला घेणं देणं आहे का? तुला ह्या 8 मार्काच्या क्वेश्चन मध्ये इथं लिहायचंय का ते कसं आलं? तुला महत्वाचं काय ते पाठ असणं महत्वाचं आहे, आणि तेच तुम्हाला इथं मी सांगणार. उगाच रिकामा टाइमपास करण्यात महत्व नाही. मला खूप काही येतं ते मी पण डिराईव्ह करून सांगू शकतो मित्रांनो तुम्हाला, पण इथं मी भारी आहे हे सांगून तुमचा टाइम घालवण्यापेक्षा तुम्हाला 8 मार्क कसे भेटतील इथून पुढे अशा टाईपचा क्वेश्चन आल्यावर तुम्हाला कळायला पाहिजे. जेव्हा रिव्हिजन करणार तेव्हा तुमचा डोकं तिथं डोळे गेले पाहिजे की हे इक्वेशन मला पाठच पाहिजे. ते कसं आलं काय आलं हे बघण्यात लिहिण्यात टाइम वेस्ट करायचा नाही. थेरी मध्ये सुद्धा तुम्हाला याचं डेरिवेशन विचारणार नाही. त्याच्यामुळे कोणाकडून तुम्ही शिकत असणार, कोणी शिकवत असेल किंवा तुमचं मन म्हणत असेल की हे कसं आलं काय आलं, मित्रा जाऊ दे ते सध्या. आपल्याला काय करायचंय, आपल्याला 8 मार्क घ्यायचे. मला सर्वात लवकर आणि ऍक्युरेट पेपर कसं सोडवता येईल तो माझा फोकस असला पाहिजे, रादर दॅन रिकाम्या गोष्टी कुठून आल्या हे शोधण्यात. पूर्ण याच्यात तुम्हाला स्ट्रक्चरल अनालिसिस गेल्या गेल्या एडब्ल्यू झाल्यावर स्ट्रक्चरल अनालिसिसची एखादी फ्रेम तिचं इंटरनल अनालिसिस करायला कोणी लावणार नाहीये. इव्हन तुम्ही 5 वर्ष जॉब केल्यानंतर प्रमोशन झाल्यानंतरही तुम्हाला लगेच कोणी इथं डिझाईन करायला लावणार नाही. गव्हर्नमेंटनी पीएमसीच ठेवलेले आहे, त्यांनी IITs युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आहे त्यांच्याकडून ते डिझाईन कन्सल्टन्सी घेतात. त्याच्यामुळे आपल्याला फक्त त्या पोस्टवर बसणे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला लागणार काय तर तुम्हाला हा फॉर्म्युला लागणार आहे. उगाच रिकामा विचार करायचा नाही, लक्ष द्या. आता याच्यामध्ये हाईट आपल्याकडे आहे का, 3 मीटर आहे सर. एक्सचं डिस्टन्स म्हणजे हेच ना मित्रा, तुला किती डिस्टन्स ला y फाइंड आउट करायचं आहे तर 7.5 ला, म्हणजे एक्स पण आला. एल तुझ्याकडे टोटल 20 मीटर आहे, मग एल मायनस एक्स सगळं तुझ्याकडे आहे. मग तू हाईट फाइंड आउट करू शकतो. 4 इंटू h इंटू 7.5 डिवायडेड बाय 20 चा स्क्वेअर इन ब्रॅकेट 20 मायनस एक्स. एक्स किती तुझा 7.5, एक्स किती तुमचा 7.5. मग y ऍट 7.5 मीटर फ्रॉम राईट पासून किती आला कॅल्क्युलेट करा. y ऍट 7.5 मीटर फ्रॉम राईट किती आला कॅल्क्युलेट करा. 2.8125 येतं का चेक करा. 2.8125 मीटर चेक करा. थोडेसे जास्त डिजिट जर आपण घेतले तर आपलं आन्सर एक्झामिनरच्या आन्सरला मॅच होतं. चेक करा पटकन फास्ट. माझ्यासोबतच कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करा. 4 इंटू 3 इंटू 7.5 डिवायडेड बाय 20 चा स्क्वेअर इंटू 20 मायनस 7.5, 2.8125. परफेक्ट. म्हणजे y पण माझ्याकडे आला. मग तुम्ही म्हणणार सर तुम्हाला y का लागला. अरे मित्रा, तुला इथं उभं राहायचं आता एक्स पॉइंटला. तुला त्यांनी सांगितलं काय, मुवमेंट ऍट एक्स सांगितली ना. आपल्याला त्यांनी सांगितलं काय, मुवमेंट ऍट एक्स सांगितली आहे बरोबर, जी की 7.5 मीटर फ्रॉम राईट सपोर्ट आहे. मग इथं जर तुला मुवमेंट काढायची असेल तर तुला हा हॉरिझॉन्टल थ्रस्ट गुणिले व्हर्टिकल तिथपर्यंतचं व्हर्टिकल डिस्टन्स काढावं लागेल ना. आणि मग तिथपर्यंतचं व्हर्टिकल डिस्टन्स तुझं काय,
जे की वाय तू इतक्यात काढला. मग आता लक्ष द्या, मग आता जेव्हा मी इथं उभं राहतोय आणि ह्या साईडला बघतोय तेव्हा माझ्याकडे काय येतंय आरबी. परत एकदा राईट साईडला बघतोय, राईट साईडला अँटी क्लॉकवाईज काय घेणार मी पॉझिटिव्ह घेणार, म्हणजे आरबी इंटू प्लस आरबी इंटू 7.5 आणि मायनस एच बी किंवा एच बी आणि एच सारखाच आहे, एच इंटू तुमचं हे डिस्टन्स किती आलंय 2.8125 किंवा एच ला मी खाली लिहितो मायनस एच इंटू 2.8125. कळतंय का मला? बघा कळतंय का तुम्हाला? सांगा काय डाऊट आहे का इथपर्यंत? आता मला फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे बघा. मग मुवमेंट ऍट एक्स किती येईल माझी? आरबी ची व्हॅल्यू पुट करायची. आरबी किती आलाय तुमचा 37.5 इंटू 7.5 मायनस एच किती आलाय 125 इंटू 2.8125. देन मुवमेंट ऍट एक्स ऍट 7.5 मीटर फ्रॉम राईट किती आली सांगा मला, किती आली सांगा, किती आली? 70.3125 आली का चेक करा. 70.3125 आली का चेक करा. 70.3125 किलो न्यूटन मीटर. क्रॉस चेक करा. झालं. इथे पण तुम्हाला 4 मार्क्स मिळून गेले. इथे पण तुम्हाला 4 मार्क्स मिळून गेले. चेक करा. 37.5 गुणिले 7.5 मायनस 125 इंटू 2.8125 70.3125 बघा 70.3125 परफेक्ट. आणि लास्टला तुम्हाला छान दिसण्यासाठी, तुम्ही छान दिसण्यासाठी नाही, आपला आन्सर छान दिसण्यासाठी आपल्याला काय करायचे समरी करायची. समरी. मग समरी मध्ये काय करणार हॉरिझॉन्टल thrust is equal to 125 किलो न्यूटन. हा माझा पहिला क्वेश्चन होता. आणि बेंडिंग मोमेंट ऍट 7.5 मीटर फ्रॉम राईट एंड 70.3125 किलो न्यूटन डॉट मीटर. हे तुमचं झालं रिक्वायर्ड आन्सर, जे की तुम्हाला 8 मार्काला एमपीएससी ने 2023 ला विचारलं होतं. कळतंय का? बघा याच्यात काय डाऊट आहे का मला सांगा. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. सेम आपलं युट्यूब वर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल असणार आहे. मित्रांनो लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा, तुमचे डाऊट्स लाईव्ह क्लिअर होतील. 8 मार्काला अतिशय सोपा क्वेश्चन होता. कळालं का मला सांगा. ओके चला, आशा करतो हे सगळं तुम्हाला कळालं असेल. याच्या पुढचा क्वेश्चन थेरी क्वेश्चन आहे, तो मी घेत बसत नाही मित्रांनो. त्याचा आन्सर मी तुम्हाला पीडीएफ मध्ये, जी काही याचं सोल्युशन आहे त्या पीडीएफ मध्ये ऑलरेडी थेरी क्वेश्चन दिलेला आहे. थेरी क्वेश्चन तुम्हाला कुठून आन्सर भेटून जातील तर ते तुम्ही घेऊ शकतात, पण प्रॉपर वे मध्ये पाहिजे. मी इथे जेवढे देण्याचा प्रयत्न केलाय तेवढा प्रयत्न केलेला आहे ते बघा. त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन असेल, जो न्यूमेरिकल क्वेश्चन असेल, तो नक्कीच आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. ओके, क्वेश्चन 1च आपला आत्ताशी चालू आहे. क्वेश्चन 1 मधला डी आपला झाला. ई क्वेश्चन हा थेरी क्वेश्चन आहे. त्यात आय थिंक प्लास्टिक अनालिसिस वर क्वेश्चन आहे, तो थेरी तो दिलाय मी तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला डीई ई क्वेश्चन आहे ना, ई त्याच्यानंतर एफ. तुम्हाला एफ पण काहीतरी थेरीज क्वेश्चन दिला आय थिंक, तो कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी वगैरे असेल. जी वाला जो क्वेश्चन आहे त्याच्यात तुम्हाला काय सांगितलंय की डिराइव द रिलेशन फॉर बीम डिफ्लेक्शन सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. तुम्हाला जे डिफ्लेक्शनचं जे सिम्पली सपोर्टेड बीम आणि यूडीएल असल्यावर तुमचं डिफ्लेक्शनची व्हॅल्यू काय येते 5WL⁴/384 EI. ती आली कशी याचं डेरिव्हेशन तुम्हाला करायचं, आणि ते डेरिव्हेशन मी तुम्हाला लिहून पण दिलेलं आहे. सेम तुम्हाला मी ते करून पण दाखवणार आहे. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ आपला त्याच्यावर राहील. सिम्पली सपोर्टेड बीमचं डिफ्लेक्शनचं डेरिव्हेशन आपल्याला करायचंय. ओके, तुम्ही कोणतीही मेथड यूज करू शकता. मी तुम्हाला सोल्युशन मध्ये मुवमेंट एरिया मेथड सांगितली आहे. माझा बघा डिफ्लेक्शन तुम्ही कोणत्या मेथडनी डिराईव्ह करू शकता, त्याला तुम्हाला बंधन नाहीये. पण एमपीएससी ने 8च मार्काला विचारलाय क्वेश्चन,
आणि तो पहिलाच क्वेश्चन आहे, म्हणून जास्त लेंदी मेथड अप्लाय करायला जायचं नाही. म्हणून मी ह्या सोल्युशन मध्ये बघा, आपला फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओ सोल्युशन आहे. तुम्हाला प्रत्येक मेथड ही डिटेल मध्ये आपल्या पेड कोर्स मध्ये शिकवली जाईल. पण इथे सुद्धा मी वेगवेगळ्या मेथड कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आता बघा, मागच्या वेळेस मी 3 मोमेंट थेरमनी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवला, तो MDM नी पण सॉल्व्ह करू शकत होतो. फर्स्ट प्रिन्सिपलचा क्वेश्चन आपला ऑलरेडी टॉसचा चालूच आहे. आता याच्यामध्ये आपल्याला डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचं नंबर ऑफ मेथड आहे, पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला मुवमेंट एरिया मेथड कव्हर करून देणार आहे. ओके, मुवमेंट एरिया मेथडने कसं डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचं त्याचे डेरिवेशन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. कळालं असेल मित्रांनो? कळालं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा. आपली वेबसाईट आहे, तिथून त्या कोर्सला एनरोल करा आणि लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा. वेबसाईटला कसं हँडल करायचं याचा ऑलरेडी युट्यूबवर आपण व्हिडिओ अपलोड केलाय, 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे, बघून घ्या. फ्री मटेरियल कसं डाउनलोड करता तुम्हाला तिथून कळेल. लवकरच आपलं मोबाईलचं ऍप्लिकेशन पण लॉन्च होणार आहे. 10 ते 15 दिवसात प्ले स्टोअरला ते अवेलेबल होईल. नक्की डाउनलोड करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. यावेळेस 24ला तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार. तुम्ही स्वतः सांगणार मला की सर तुमच्या ज्या कोर्स मी फ्री मध्ये बघितले किंवा पेड बघितले, नक्कीच आम्हाला फायदा झाला. ओके, चला परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मुलांनो. अर्धा तासामध्ये हा युट्यूबवर अपलोड होऊन जाईल. ओके, चला बाय बाय.